गोमांस खाणाऱ्या किरेन रिजिजूंसोबत जेवणाऱ्या अमित शहांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. तामिळनाडूतील मंदिराच्या वादावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. कोविडमध्ये खिचडी खाणाऱ्यांनी मोदी शहांवर बोलू नये, शिंदेंचा पलटवार. मुख्यमंत्र्यांनी नवीन पांघरुण खातं तयार करावं. मंत्र्यांवरील आरोपांवरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला, तर ठाकरेंनी स्वतःचं पायपुसणं करून घेतलंय. एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर. महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. मुंबई ठाण्यासह 5 महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार. सूत्रांची झी24 तासला माहिती. अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे रवींद्र चव्हाणांची रात्री बैठक. मनपा निवडणुकांमधील युतीबाबत सकारात्मक चर्चा. भाजप शिवसेनेची युती निश्चित झाल्याची चर्चा. अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्क माफी नाहीच. 20,99,00,000 स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार. पुणे जिल्हा सहनिबंधकाचा निकाल. शीतल तेजवानीला आणखी 4 दिवसांची पोलीस कोठडी. झी24 तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये चौकशी होणार. तेजवानीचा 15 डिसेंबरपर्यंत कोठडीत मुक्काम. राज्यातील शिक्षकांना टीईटी द्यावीच लागणार. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्ट 2026 ची मुदत. कोर्टात आता फेरविचार याचिका करता येणार नाही. शिक्षण मंत्री दादा भुसेंची विधानसभेमध्ये माहिती. अरुणाचल प्रदेशामध्ये कामगारांचा ट्रक दरीमध्ये कोसळला. 18 जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता. दुर्गम अंजॉ जिल्ह्यातील घटना. अमेरिकेनंतर मेक्सिकोचाही टॅरिफ बॉम्ब. भारत चीनसह आशियाई देशांवर लादलं 50% आयात शुल्क. 2026 पासून होणार अंमलबजावणी. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्राला हुडहुडी. राज्यातील 17 शहरांमध्ये महाबळेश्वरपेक्षाही अधिक थंडी, तर मुंबईकर घेत आहेत माथेरानचा फील. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं आज अंदमानमध्ये अनावरण. सरसंघचालक आणि अमित शहांची विशेष उपस्थिती. चंदीगडमध्ये दुसऱ्या T20 मध्ये टीम इंडियाचा फ्लॉप शो. दक्षिण आफ्रिकेनं अस्मान दाखवलं. मालिकेमध्ये 1-1 ची बरोबरी.